ते जडीबुटीची लाईट लावतो ना 4 दिवसात. आता हेलोजन 2 दिवसात, हेलोजन 2 दिवसात आणि लाईट 4 दिवसात. आता झाला वर्ष 1 किती 1 वर्ष. तसेच काय आहे गुलजारपुरा काहीच नाही, अक्कलपैल काहीच नाही, शिवाजीनगर काहीच नाही, शिवनगर काहीच नाही, भारती प्लॉट काहीच नाही. आपण पेमेंट घेतो भीमनगर काहीच नाही. घेतो ना. किती पेमेंट आपल्याला आहे ना काय ना काय ते काय मला तुम्ही तुमच्या घरात चांगले मी घरा माझ्या बघता आपण सगळं व्यवस्थित ते काय द्या. मग तुम्ही कर्मचारी आहे, आपण काय केले काहीच नाही केले. आपण आयुक्त साहेबांनी त्यांचे काम नाही केले, साहेब आयुक्तांनी त्यांचे काम नाही केले. अरे आपल्या सत्ताचे काय घेऊ दे. मग आपण अधिकारी आहे ना, काम करणे आपल्या हातामध्ये आहे. सत्ता काय म्हणणार कधी पण आलो की पेमेंट सत्ता आहे महानगरपालिकेत भांडण सुरूच राहणार आहे. बरोबर आहे. तुम्हाला कधी पण बंद करो की माल नाही पैसे नाही. अरे कधी असणार मग पैसे आणि माल. आता तुम्ही जकातचे ठेके करतात 2-2 करोड मध्ये जकातचे ठेके विकतात. ते कोणाला माहित नाही. हा कारण की आपण काय थोडे धंदे करत नाही, त्याला आपल्याला सगळ्यांची बोल आहे. आपल्याला आम्ही आता लोकांवर आले पण ते आपल्याला पटत नाही. लोकशाही पद्धती चांगला आहे त्यासाठी आपण म्हणतो की बाबा जाऊन द्या. आपले सगळे लोक आहे, अकराचे लोक आहे, ज्यापर्यंत बोलण्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो ना तोच चांगली. काय काय बोलत नाही की हे इतके लोक आले सगळ्यांनी आपला आपला वेळ काढून आवाज काय भेटला आणि आपण तर काय बोलून नाही. फक्त एकत्र आले काय चिंता नाही आपल्याला करायची. खरं की तुम्ही जापानची लाईट किती दिवस झाले 1 वर्ष झाले. आता मी इथे मागणी करतोय आता की तुम्हाला सस्पेंड करतो मी माग. आणि जे जे डिपार्टमेंट मध्ये होते त्यासोबत माझी कंप्लेंट ज्याने ऐकली नाही ही कंप्लेंट दिली होती ठीक आहे त्याला पण सस्पेंड करा. मग अरे बोगस आहे ना कोण आहे जपान कंप्लेंट आहे तिथं काय पोझिशन आहे काय नाही हे पहिले माहिती नव्हतं. हा ज्यावेळेस रिस्पॉन्सिंग हा मग पोझिशन पाहिली. आता सध्या मी जाव तुम्ही आता उत्तर जाऊन प्रोसिजर तयार करून ठेवलं नवीन लाईट आहे. कधी जाऊ का मागच्या इलेक्शन मध्ये ते तुम्ही जे नाम सांगतात ते साधा लाईटा विकतात. आमच्या इकडची लाईटा काढून काढून तुमचेच कर्मचारी विकतात. तुम्हाला माहित नाही कोण विकतात. कर्मचारी तर नाही विकणार. अरे फालतू आहे सगळे तुमचे लोक विकतात. आता याला असं काय तुम्ही ज्या लोकांना ओळखत नाही ज्यांच्या वगैरे आयडी करून तुम्ही मांजरावर लावतात ते का कर्मचारी तुमच्या पुढे ते तुमच्या मागे जातात फुकट धंदे करत नाही का. कर्मचारी नाही ते ठेकेदाराच्या मागे ते आपण असा प्रकार आपण थांबू शकत नाही ना. किंवा ज्यावेळेस आपण ज्यावेळेस जे तिथं आपल्या हातीला पडला मग आपण त्याचं काय करायचं ते करतो. आपल्या समोरासमोर तर कोणी असं चोरी करणार जलकुंडीचा ठेका कोणाकडे गेला ते मला हा साहेब आहे आम्ही आदर मान सन्मान करतो. परंतु कधीपर्यंत ज्यापर्यंत आम्ही लोकशाही पद्धतीने काम करून राहिलो. कारण की हे आमचे मोठे आहे वयामध्ये पण मोठे आहे अधिकारी आहे. आपला हात जोडून काम करून घ्यायला पाहिजे. बाबा साहेब काम करून घ्या. फोनवर पण मी साहेब काम करून द्या साहेब खूप दिवस झाले साहेब ते आपण पैसे लाईटा पण बंद आहे. मग साहेब काय जाऊ द्या ना काय तुमचे कर्मचारी आहेत स्वतः विचारा त्यांनी किती वेळा मला लाईटची कंप्लेंट नाही विचारा समोर अजूनही लागला विचारा अजूनही कोपरा आपातापर एवढे मोठे मोठे तिथं लग्न होतं परवाच्या दिवशी साहेब नाल्या निघत नाही 40 बैलातल्या. अजून 2 पोल बाकी लावायचे तुम्ही जाताय. अरे नागरिक आहे आमच्या इकडे म्हणून तुम्हाला सांगून राहिलो मी प्रॅक्टिकली दाखवून राहिलो साहेब. मी आज सांगतो सगळ्यांच्या समोर जे आपल्या कर्मचारी आहेत त्याला पण बोलून घ्या. फक्त अगर तुम्हाला काही अगर अकोल्यामध्ये करायचे असेल तर जे आपले बाहेरचे कर्मचारी 2 दिन जे ते पीएला बोलून घ्या. ते आयुष्याच्या पीएला बोलून घ्या. फक्त 2 मिनिटासाठी तिवारीजी आणि पीए साहेब फक्त 2 मिनिटासाठी. आपल्याकडून काय होत नाही ना आता हे फायनल झालं. आपल्याकडून काय होत नाही कारण की साहेब 1 वर्ष कोणाला म्हणतात 1 वर्ष लेकिन आमच्या हातात त्या 7 दिवसाचं तुम्ही काम आम्ही तुम्हाला सर्व करून द्या. मी आता सांगतो तुम्हाला इथे मी फक्त 7 दिवसासाठी तुमच्या विद्युत विभाग आणि माझ्या हातीमध्ये पॉलिटिकल वगैरे नाही आहे. सामाजिक संघटना आम्ही करून दाखवतो. तसं काम नाही होत. इतके कर्मचारी आहेत ते सफाईमध्ये मानधनावर कुठे गेलेलो त्याला 60 वेतन पाहिजे. मग ते आंदोलन उपोषण करतात. मग सफाई कर्मचारी मती साहेब 2000 रुपये घेतात सारी हजेरी भरून देतात. हा बस हे माहिती आहे काय नाली काढणार आहे हे जे आम्ही बोलून राहिले हे सगळ्यांना माहिती आहे. सगळं बरोबर चालू आहे कारण हे रोज होऊन राहिला असा फक्त काय इथे समाज चांगला धंदा काय माहिती आहे. नक्षा पास करा बिल पास करा बाकी काय घ्यायचं बघा
वो आपदा पर बोलते वो कौन से लाइट बंद है बोलते 2-4 लाइट लगाने के लिए नवे लगाने के बाद नंबर दिन हाँ आपदा पर रोड पे हाँ तो तुम्हारे जोन में आता ना वो हाँ तो वो कौन से आपदा पर रोड पे यहाँ पहुँचा हुआ है तो बोले और पुल के जो लाइट है और जापान जिनका तो बोले तो साहब ये जापान जिन का क्या होगा जापान जिन का आपने जो तैयार करा नेम लाइट लगाने का क्या हो गया सूरज लोग अभी भी जो हाँ 1 मिनट इनसे बात करो नहीं मैं बुधवार सुन लगा मैंने बुधवार मैंने बुधवार सुन लगा और ना तो वो क्या बोल रहे 2-3 दिन में लग जाएंगे बात करो ना हाँ बाबू हाँ सर विमल जी बोल रहा हूँ भाव मैं आज यहाँ पे आंदोलन लेके आया हूँ यहाँ लड़के आए हुए ये 2-3 दिन में 1 साल से सुन रहा हूँ 1 साल हो गया 1 साल नहीं भाव मैं 24 घंटे के अंदर आप ये बोलते हैं सबसे पहले बोलते हैं तुमने जाती पोल उखाड़ के फेंक देंगे चलो सब इन्होंने जितने गड्ढे करके डाले ना उससे कई ज्यादा गड्ढा करके उखाड़ के फेंक देंगे टेबल पे आएंगे और हाथों शेड मारी के गाव इथं पाहून घेऊ मोकळी झाले खंबा पडते ना अंदर लाईट ना लागतात ना खंबा लावा काहीच होत नाही काही होत नाही का होई काहीच होत नाही हेलो जो आएगा उसको गिराएंगे वहाँ नगर पालिका में लाइट ही लाइट है इधर अरे हर लोकशाही पद्धति क्या है पहले सबसे पहले जो अपन अपना काम करेंगे वो पदाधिकारी उनके हल्के के लाइट खोल के लाएंगे लग जाओ अपना दिखाओ फ्री स्टाईल आंदोलन फिर 5 मिनिट मध्ये एकदम फ्री स्टाईल आंदोलन होता केसाची परवा नाही आम्हाला हे सगळे अस्वल आहे सगळे गाड़ी के लाइटा फोड़ेंगे केस आहे बरं कोणती केस आहे सगळ्यात चांगल्या कामाची केस आहे फुकट धंदे केस नाही ते विषय आहे आमचा फक्त बोलायची आता वेळ आहे की चला भाऊ फ्री स्टाईल मध्ये आता आंदोलन सुरू करा बाहेर जाऊ मग पहा तमाशे काय मग तमाशे चालू ही नहीं होएगा लाइट लगा दिए गया इनको मालूम आता आता आपलं सगळं चालू सर, मालूम रहता ना. कोणी काय नाही का बोला आता ठेकेदाराच्या माणसाने ठेकेदाराच्या माणसाने पहिले नगरसेवकाला कंप्लेंट आहे नंतर मी करतो तसं चालत नाही चली तर 100 रुपये लागतो खंबा गरम है सीमेंट का खंबा बहुत रुपये लोहे के खंबे में चल रहा और बजरंगबली के मंदिर का सीमेंट का खंबे का लाइट पर उस पर नहीं चल रहा बोले 100 रुपये लगेंगे अब दूसरा पब्लिक मध्ये ना ये बोलेंगे आम्ही ते चल आता आपला हे वाटतं चल असं मला वाटलं आता आपण बोला काय आरोग्य पण नाही तर कसं मला तुमच्या असं वाटून नाही राहिलं बरोबर आता वातावरण मला बरोबर नाही वाटून राहिलं एकतर नाही घेऊन राहिले तुम्ही काय नाही करून राहिले तुम्ही सकाळी ते लोक 6 वाजता अरे कोणतं काम करतात सकाळी उठून कोणता स्वच्छ केला तरी कोणता अधिकारी 6 वाजता हजर असते ते दाखवून द्यावं दुपारी 3-4 नंतर हम मशीन है क्या हम मशीन चेक करने की 6 बजे आ रहा हूँ हमके लिए आते इतना ईमानदार हम लगा के लड़को जाते तो इतना ईमानदार पापा 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 कुत्ते को मेहमान बोलना पड़ेगा कुत्ते को मेहमान बोलना पड़ेगा मेरे को लगता नहीं है ये आंदोलन करेंगे मग कधीला अमृतसर लाईट मागच्या वर्षी फक्त माझ्या मागच्या वर्षी केला का मला आता एका पण पुढचा केला जो पदाधिकारी उनका रैली निकालो उनकी नंगा करके उसका काम करते मालूम मारते टेबल नहीं आदमी आता ना बराबर टेबल के साथ में प्लास्टिक के जो आ रहा तोड़ के जा रहा तोड़ के जा रहा आम्ही फक्त सर्व वायरिंगचे काम येते आयुक्ताच्या कॅबिन मध्ये लाईट खोलायचा चलो चलो भाऊ वही करने का प्लेट लेके
अच्छा भाऊ तुम्ही काम करायला पाहिजे आम्ही परत या तुझं म्हणणं आहे नाही पुलाचं होतं तुम्हाला अरे मुलावर पाहायला लागलं तुम्ही कधी वाहनात तो टन आहे पुलाव तीनच नाही बोलणार नाही ना साहेब मी 14 दाखवला तर पूर्ण बोलीन ये बात है 14 ने 8 दाखवता बोलू का एक जिम्मेदारी है मेरी एक काम करते हैं साहब अपने साथ पहले चलेंगे हम जरूर बोल देंगे हाँ चलेंगे चलो और साहेब आज पैदल हम आज पूरा अकोला कसा आहे अकोला शहर आहे की समस्याचा शहर आहे कोशे साहेबांनी काम केलं आमच्या इकडे इमानदारीला काम केलं 2 दिवसात पळून गेले कोशे साहेबाला विचारा 2 दिन में बदली है नाल्याची हालत काय कोशे साहेबाला विचारा वो ऊपर का तो छोड़ दो यही राजनीति चल रही वो कांग्रेस सरकार क्या करेगी कोई लेना नहीं कोई भी सरकार क्या करेगी कोई लेना नहीं पर यहाँ राजनीति हो रही है या तो 500 में गुजारा साहेब गुजारा ते म्हणतात 70 का ठेका आपण एकदम पाहून तुम्हाला नाही वाटते का की आपल्याला काय झालं पाहिजे नाही वाटते शब्द नाही चला आयुष्य काय बदली झाली इथे आले काय आपण तुमचे नातेवाईक आले मग तुम्ही कुठे जातात आनंद साहेब आमच्या कुठे जातात आनंद साहेब परत आहे काही नाही काय तिथं बाप हे काय करू शकता करते ना त्याच्याजवळ चला आजूबाजूला आपण बोलू राहिलो व्हायला लागला आहे की आपण मुख्य पर वो आपण आपल्या पद्धतीने खुर्ची निघालो बाहेर लाईट आपण काम का लाईट